मॅडम काय सांगणार आता छत्रपती संभाजीनगर मधून तुम्ही प्रथम पारितोषिक पटकावलं नाट्य विभागीय आयुक्त अशा पारितोषिक समारंभामध्ये काय तयारी होती तुम्ही आणि कशा प्रकारे तुम्ही मेहनत घेतली? नमस्कार, मी डॉक्टर सुरेखा मसाळ दक्षिणदास. प्राथमिक फेरीमध्ये आम्हाला पहिलं पारितोषिक मिळालंच, शिवाय अंतिम फेरीमध्ये सुद्धा आम्हाला द्वितीय पारितोषिक मिळालेलं आहे. या नाटकाचे लेखक आहेत अमेय दक्षिणदास. अतिशय सुंदर असं लिहिलेलं हे नाटक आणि दिग्दर्शितही अतिशय सुंदर झालं, कारण या सगळ्या कलाकारांची खूप छान साथ होती आणि सर्वांनीच अतिशय सहकार्य केलं. आणि त्यामुळेच मला असं वाटतं 16 वर्षानंतर छत्रपती संभाजीनगरला पुन्हा एकदा हे यश बघायला मिळालेलं आहे. यापूर्वी द फिअर फॅक्टर या आमच्याच नाटकासाठी म्हणजे अमेय दक्षिणदास यांनी लिहिलेलं हे नाटक, आणि त्यावेळेस त्या नाटकामध्ये मी प्रमुख भूमिका केली होती. त्यावेळेस मला त्याच्यासाठी मेडल पण मिळालेलं होतं. तर हे या यशाची पुनरावृत्ती झाली आहे हे बघून मला खूप खूप आनंद होतोय आणि सगळ्या टीमच्या वतीने मी सर्वांचे खूप खूप आभार मानते. थँक्यू. कलाकार तुमची जी टीम होती त्याच्यामध्ये सर्वात आवडता कलाकार कोणता? असं काही सगळेच कलाकार आवडते आहेत, कारण कला होता. सगळेच कलाकार आवडीचे आहेत, कारण नाटक ही एक टीम वर्क आहे, प्रयोगशील कला आहे. सगळ्यांनी मिळून काम केल्यानंतरच होतं. अगदी लाईट, रंगभूषा, नेपथ्य, अभिनय सगळ्याच बाबतीमध्ये प्रत्येकाने खूप खूप जास्त चांगलं योगदान दिलेलं आहे आणि त्यामुळेच आम्हाला हे यश मिळालेले. हे यश सगळ्यांचंच आहे. याच्या पुढे पण मोठे मोठे पुरस्कार आहे, काय तयारी करणार पुढे? नक्कीच या सगळ्यांची साथ अशीच राहील आणि आम्ही नक्कीच पुढे खूप मोठं यश मिळवून दाखवू आणि छत्रपती संभाजीनगरचं नाव पूर्ण महाराष्ट्र नाही तर पूर्ण देशामध्ये गाजवून दाखवू. थँक्यू. तुमचं नाव सांगा. माझं नाव डॉक्टर सुरेखा मसाळ दक्षिणदास आणि नास्ती तृष्णा समव्याधी हे आमच्या नाटकाचं नाव आहे. थँक्यू. नमस्कार, माझं नाव प्राध्यापक महेश अचिंतलवार. नास्ती तृष्णा समव्याधी या नाटकामध्ये माझी एक भूमिका होती आणि सगळी टीम, जसं आता आमच्या दिग्दर्शक मॅडमनी सांगितलं की सगळ्या टीमनं मेहनत केली. त्यामुळे असं त्यातलं विशेष कोणाबद्दल बोलायचं झालं तर आमच्या टीममधली सगळ्यात लहान कलावंत इथं आहे आदिती खडकीकर. आदितीनं अगदी पायाला फोड येईपर्यंत 4 तास तिनं डान्सची प्रॅक्टिस या नाटकासाठी केली आणि त्यामुळे सगळ्यात कमी वयाची असून सगळ्यात जास्त मेहनत तिची होती. त्यामुळं आणि या संपूर्ण नाटकामध्ये सगळ्यात जास्त वयाचा मी होतो, त्यामुळे मला देखील तिच्यापासून ती प्रेरणा मिळाली. नाटक ही काही एकानं करण्याची गोष्ट नाही, टीमवर्क आहे. त्यामुळे कितीही छोटी भूमिका असली तरी तिचं महत्त्व वेगळं असतं. ती भूमिका प्रत्येकानं आपापली भूमिका खूप चांगल्या पद्धतीनं जीव ओतून साकार केली आणि त्यामुळेच प्राथमिक फेरीतलं तर हेच झालंच, पण शिवाय अंतिम फेरीमध्ये देखील आता जसं मॅडमने सांगितलं की 16 वर्षानंतर मराठवाड्याला आणि छत्रपती संभाजीनगरला नाटकामध्ये अंतिमचं पारितोषिक राज्य नाट्य स्पर्धेमध्ये मिळालेलं आहे. ही आपल्या सगळ्या शहरवासियांसाठी आणि इथल्या नाट्यक्षेत्रासाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. खरं तर तुम्ही म्हणालात की पारितोषिक अजून मिळवण्यासाठी काय कराल. आम्ही पारितोषिक मिळवण्यासाठी हेही नाटक केलं नव्हतं. कुठलीच कलाकृती पारितोषिकासाठी नसते असं मला वाटतं, का त्या कलाकृतीनं ती करत असताना निखळ आनंद देणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तो रसिकांना, प्रेक्षकांना सुद्धा मिळाला आणि नाटक करत असताना आमच्या सगळ्यांना देखील तो आनंद मिळाला. ही आनंदासाठीची प्रोसेस होती. पुरस्कार मिळणं न मिळणं ह्या गोष्टी त्या फार वेगळा भाग आहे. त्यामुळे आम्ही तरी पुरस्कारासाठी इथं काम केलं नव्हतं, आम्ही आमच्या आनंदासाठी काम केलं आणि आम्हाला आनंद तर दिलाच पण पुरस्कार सुद्धा दिला. ही रसिकांची पावती आहे नाटक चांगलं झाल्याची. आमच्या प्रत्येकाच्या मेहनतीला रसिकांनी उत्तम दाद दिली आणि पारितोषिक मिळालं, ही आमच्या मेहनतीची पावती होती असं मला वाटतं. भविष्यातही आम्ही अजून मेहनत जिद्दीनं करू, यात अजिबात शंका नाही. मी पुन्हा एकदा आमच्या सगळ्या टीमच्या वतीनं तुम्हा सर्व प्रेक्षकांचे आणि सगळ्यांचे आभार मानतो. माझा एक प्रश्न असा आहे, हा, नाटकामधून आपण महाराष्ट्राला चांगले कलाकार दिलेले आहेत, बरोबर. तर या तुमच्या टीम मधून काही कलाकार राज्यस्तरीयवर आणि देशाचं नाव रोशन करू शकतात? नक्कीच. बघा आता काही कलाकार नाटकामधून मोठ्या स्टार झालेले आहेत, अशा तुम्हाला वाटतं तुमच्या टीम मधून एक स्टार निघणार? नक्कीच. आत्ताचीच दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या नाटकातली एक कलावंत आहे बाई मावशीची, जिने भूमिका केली. तिची आता सध्या सिरियल सुरू आहे. श्री स्वामी समर्थ या मालिकेमध्ये ती काम करते आहे. श्रुती कुलकर्णी, जिला अभिनयाचं रौप्य पदक आहे या आताच्या स्पर्धेमध्ये आणि अंतिमला देखील तिला अभिनयाचं पारितोषिक आहे. आणि दुसरे 2 कलावंत आहेत याच नाटकामधले. या नाटकामधून जे घडले त्यांची आता मुंबईच्या थिएटर अकॅडमीसाठी देखील निवड झालेली आहे. त्यातली आदिती खडकीकर आणि हा मामाची भूमिका आमच्या नाटकामध्ये करणारा नचिकेत डांगोरे, या दोघांची
थिएटर अकॅडमी मुंबईसाठी आता निवड झालेली आहे. महाराष्ट्रातून तर येतातच, पण संबंध देशभरातल्या वेगवेगळ्या भाषेतल्या वेगवेगळ्या राज्यांमधून 350 मुलं तिथे येतात. त्यातली 35 मुलं सिलेक्ट होतात. आणि आम्हाला आनंद आणि अभिमान आहे या नाटकाचा आणि आमच्या सगळ्या कलावंतांचा की या 350 देशभरातल्या 350 विद्यार्थ्यांपैकी आमच्या नाटकाच्या 2 कलावंतांची तिथं निवड झाली आहे. ही आमच्या सगळ्या टीमसाठी आनंदाची आणि संभाजीनगरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा या दोघांच्या पाठीशी आहेत, पण त्यांची मेहनत, त्यांची जिद्द आणि नाटकासाठी काहीही करण्याची तयारी ही सगळ्यात महत्वाची भूमिका त्या दोघांची राहिली. त्यामुळे त्यांची निवड झाली. भविष्यातही अजून असे अनेक विद्यार्थी छत्रपती संभाजीनगरमधून जातील आणि आपल्या शहराचं नाव ते निश्चित देश पातळीवरती नेऊन पोहोचवतील अशी अपेक्षा आहे. सर, युवकांना काय संदेश देणार या नाटकाच्या माध्यमातून? खरं तर युवकांना एक कुठलाही संदेश देण्यात का मी काही मोठा माणूस नाही. मी नाटकातला एक छोटा कलावंत आहे, पण नाटक माणसाला जगायला शिकवतं, नाटक माणसाला आनंद देतं. तर कोणतीही कलाकृती बक्षिसासाठी न करता आनंदासाठी करा असं माझं प्रामाणिक मत आहे. नव्यानं या क्षेत्रामध्ये येऊ घातलेल्या लोकांनी प्रचंड मेहनत करणं आवश्यक आहे. आम्ही कितपत मेहनत केली हे बक्षीस म्हणजे काही फार मोठं जगातलं बक्षीस नाही. अजून आमच्यापेक्षा खूप मोठे मोठे कलावंत आहेत की जे खूप चांगल्या भूमिका करतात, चांगली कामं करतात. फक्त मला असं वाटतं की थोडंसं नाटकामध्ये एखादं पारितोषिक मिळाल्यानंतर हुरळून जाणं हा प्रकार जो येतो तर तो झाला पाहिजे नाही. नाटकाचे आम्ही सगळे दास आहोत, आम्ही या रंगभूमीचे सेवक आहोत आणि सेवकाला अहंकार कधीच येऊ नये. तुकारामांनी सांगितलेलं आहे की पायीची वाहन पायी बरी, असं तुकारामांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आम्ही दास आहोत या नाट्यक्षेत्राचे, आम्ही दास आहोत रंगभूमीचे, आम्ही सेवक आहोत नटराजाचे. नटराजानं आमच्यावरती अशीच कृपा ठेवावी आणि येणाऱ्या सगळ्या भविष्यातल्या तरुण मुलांनी असेल, नवीन मुलांनी असेल, या क्षेत्रामध्ये येणाऱ्या सगळ्यांनी अहंकाराचा एक भाग जर थोडासा बाजूला ठेवला तर मात्र आपल्यामध्ये प्रगती निश्चित आहे. शिकून घेण्याची, इतरांचं ऐकून घेण्याची आणि नवीन काही शिकण्याची तयारी कायम ठेवणं ही सगळ्यात महत्वाची भूमिका, सगळ्यात महत्वाचा भाग नाट्यक्षेत्रात आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये आहे. त्यामुळं त्याची तयारी सगळ्यांनी ठेवावी, एवढंच माझं एक सांगणं आहे. आमचे नाटकाचे लेखक अमेय दक्षिणदास सर आणि आमच्या दिग्दर्शिका डॉक्टर सुरेखा मसाळ मॅडम यांचे आभार मानेन की त्यांनी मला इतकी छान भूमिका करायला दिली आणि माझ्याकडून ती करून घेतली. त्याचंच हे काय म्हणतात, त्याचंच हे फळ आहे आणि त्यामुळेच हे शक्य झालं. बरं, तुम्हाला मोठी स्टार चॅनल वरती मालिका ते मी कलर्स मराठीवर स्वामी समर्थ मालिकेत आत्ताच माझा ट्रॅक होता, तो झालाय आता. तर काही नाही, त्याचे ऑडिशन्स दिले होते मी, तर माझी निवड झाली. संभाजीनगर वासियांना काय संदेश देणार आहे नाटकाच्या माध्यमातून? संदेश वगैरे काही नाही. संदेश काय ते. काय नाव तुमचं? श्रुती कुलकर्णी. एक मिनिट. छान वाटतंय. माझं नाव आदित्य अभय खडकेकर. माझ्या सरांसोबत मी पहिल्यांदाच काम केलं आणि त्यांनी मला ही संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार व्यक्त करते. आणि त्यांच्यासोबत काम करून आणि आमच्या सगळ्याच टीमसोबत काम करून मला खूप छान वाटलं आणि मी खूप कृतज्ञ आहे की मी या टीमचा एक भाग आहे. धन्यवाद. सर्वांचा आभार मानते की मला परळीचं तिथे आणलं. आई वडिलांनी मला सहकार्य केलं. अडचण काहीच नाही. काय नाव तुझं? माझं हे सलग दुसरं वर्ष अभिनयाचं. आम्ही नाटक शिकताना मला चतुर्भुज सर, सरपती सर दोघांनी पण जीवापाड प्रेम केलं व आम्हाला खूप चांगली शिकवण दिली. आणि नंतर तेवढंच नाही तर त्यांनी उत्तम नियोजन असं केलं की आम्ही त्याच वेळात बीडला म्हणजे नाट्याचा प्रयोग करण्यासाठी इकडे एकदम छान व्यवस्थित आलो. आणि त्यांनी कधी आमच्या स्कूलला आम्हाला रागवलं देखील, पण त्याच्यापेक्षा दुप्पट आमच्यावर प्रेम केलं, आम्हाला समजावून सांगितलं. त्याबद्दल आम्ही त्या दोघांचे खूप आभार मानतो व घरच्यांनी सुद्धा आम्हाला खूप मदत केली. थँक्यू. काय नाव तुझं? सर्वेश कानेगाव, कुठून आला तू? परळ वैजनाथ. बोला. एक मिनिट थांबव. हा बोला. मी अश्विनी अरुण सरवदे, परळी वैजनाथ येथे राहते आणि मला हे गुणवत्ताचं तिसरं प्राईज आहे. म्हणजे तिसऱ्या वेळेस मला हे प्राईज भेटले. मी माझे गुरु, माझे पप्पा अरुण सरवदे, चतुर्भुज काका, नारनवळे काका आणि माझी पूर्ण टीम यांचे मी आभार मानते. आणि मला खूप आनंद झाला की मी परळी शहरातून तिसरी वेळेस प्राईज भेटलं. आणि आमच्या संस्थेला सर्वोदय शिक्षण कला अकादमी संस्था आहे आमची, त्याला रौप्य पदक भेटलं. सगळ्या टीमचे मी आभार मानते. धन्यवाद. काय नाव तुमचं?
माझं अश्विनी अरुण सरवदे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.